आता राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी आहे। पवारांनी कुणाला प्रस्ताव दिलेला नाही ना पवारांना कुणाचा प्रस्ताव आला असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरती सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलं। तर पवारांनी आधीच प्रस्ताव दिला होता असा दावा नाना पटोलेंनी केला होता। यावरती सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणाने तो उशीर झालेला होता। देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्या सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो आहे। आदरणीय पवार साहेब, मी माननीय जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी, आम्हाला कुणालाच कोणी कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे आणि आम्ही कुणाला कॉन्टॅक्ट केलं नाही आहे। त्याच्यामुळे ही बातमी कुठून सुरू झाली, तुम्हाला कोणी सांगितली, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती। कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही। आदरणीय पवार साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवार साहेबांनी कोणाला प्रस्ताव दिला।